आज आपण करणार आहोत मोदकांची आमटी किंवा काही जण त्याला मोदकांची भाजी सुद्धा म्हणतात। ते करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। हे आहे भाजलेलं खोबरं, भाजलेले तीळ, दाण्याचा कूट आहे, कोथिंबीर आहे आणि धणे आहेत भाजलेले। इथे मी वाटण केलेलं आहे, ते आहे मी बेसन आणि थोडीशी कणिक आणि चवीनुसार तिखट मीठ हे घालून मी याचं कणिक भिजवल्यासारखं करून घेतले। हे आपल्याला मोदकांच्या पारीसाठी लागणार आहे। सो हा आहे काळा मसाला, इथे तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरातला कोणताही मसाला वापरू शकता। आणि हे आहे गरम मसाला। गरम पाण्याचं मी आधण आधी ठेवलंय आणि पातेलं किंवा कढई काय असेल ते गरम करत ठेवायचं। तर मी आता तेल घालून घेते। तर आपण फोडणी करून घेऊया। मोहरी, जिरं, एक तमालपत्र टाकतेय मी। आपण वाटण घालणार आहोत त्याच्यात। गोष्टी घालतो त्यात हळद, तिखट हे सगळं मी घालून घेते। 2 चमचे सुकं खोबरं, तीळ, शेंगदाण्याचा कूट आणि धणे आहेत आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या। आपला मसाला खूप छान फ्राय झाला आणि छान उकळी आलीये पाण्याला सुद्धा। आता मी हे गरम पाणी त्याच्यावर ओतते। तर याच्यात मी घालतीये काळा मसाला, गरम मसाला पण याच्यात टाकतेय। मोदक आमटीचा रस्सा गॅसवरती उकळतोय, तर तोवर मोदक कसे करायचे हे बघूया। मी साधी कणिकच घेतलीये वरनं लावायला। त्याची मी छोटीशी पारी लाटून घेतली आणि अगदी अर्धा चमचा प्रत्येकाचे छोटे छोटेच मोदक करायचे, कारण आपल्याला 2-4दा चांगली उकळी फुटल्यानंतर हे जे आपले सगळे मोदक तयार आहेत बेसनाचे, आणि हळूहळू सोडायचे, ते थोड्या वेळाने आपोआप तरंगतात। भक्ती 5 ते 7 मिनिटं आपण हे छान उकळवलेलं आहे। तर आपली मोदकांची आमटी, मोदकांची रस्सा भाजी तयार आहे।